नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज एक अतिशय महत्त्वाचं पत्र निघालेलं आहे. ते म्हणजेच इयत्ता पहिली ते इयत्ता 8वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत. म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहिले तर TET, CET यापैकी कोणतीही एक परीक्षा पात्र असणं आवश्यक आहे. या संदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र या ठिकाणी 17/10/2025 रोजी त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे. या पत्रातील जे महत्त्वाचं जे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 16/10/2025 रोजी FISIद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे. तर त्याचे महत्त्वाचे मुद्दे पहा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे सेवेत असलेले शिक्षक RTE कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे, म्हणजेच त्यांच्या एकूण सेवेच्या 5 वर्षापेक्षा जास्त सेवा जर असेल त्यांनासुद्धा हा नियम लागू करण्यात आलेला आहे. त्यांच्यासाठी 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण न केल्यास त्याच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांनी नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. हा महत्त्वाचा नियम आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा दिला आहे त्यांनी. ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्त वयापर्यंत सेवेत राहू शकतील. म्हणजे ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी राहिलेली आहे तर त्यांना परीक्षा पास करणं आवश्यक नाही. पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. म्हणजे पदोन्नती करायची असेल तर TET बंधनकारक आहे, एवढं लक्षात ठेवा. अल्पसंख्याक शाळांना RTE कायदा लागू नाही, त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही. म्हणजे जे अल्पसंख्याक शाळा आहेत त्यांच्या शिक्षकांना TET बंधनकारक नाही, हे पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे अतिशय महत्त्वाचं जे GR निघालेला आहे तो सर्वांनी समजून घ्या आणि ज्यांनी अजूनही TET परीक्षा दिलेली नसेल त्यांना द्यावी लागेल. त्याची तयारी सर्वांनी करून घ्या. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.